नमस्कार मित्रांनो. वेळ कधीच आपल्यासाठी थांबत नाही. काळ हा सतत पुढे जात असतो. पण त्या वेळेबरोबर येणाऱ्या संधी त्या मात्र शांतपणे येतात. आपल्याला संधी देतात आणि जर आपण सजग नसलो तर तितक्याच शांतपणे निघूनही जातात. जी व्यक्ती वेळेची चाल ओळखते ती योग्य क्षणी योग्य निर्णय घेते आणि त्या निर्णयाला कृतीत सुद्धा उतरवते. तीच व्यक्ती आयुष्यात खरं यश मिळवते. आणि मीन राशीच्या जातकांना एप्रिल 2026 हा तुमच्यासाठी असाच एक काळ आहे. मीन राशीच्या जातकांना हा महिना तसं पाहिलं तर साधा नाही. हा महिना आहे संधीचा, निर्णयांचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा. या संपूर्ण महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक संधी येणार आहे. पण त्या तुमच्यासाठी थांबणार निश्चितच नाही. त्या येतील, तुमच्यासमोर पर्याय ठेवतील. तुमच्या मनात विचारांचं वादळ निर्माण करतील आणि मग निघून जातील. आता प्रश्न आहे की तुम्ही सजग राहणार की पुन्हा एकदा नंतर बघू असं म्हणत त्या गमावणार. कारण या महिन्यामध्ये फरक संधींमध्ये नाही, फरक आहे तुमच्या निर्णयामध्ये. तुमच्या मनामध्ये विचारांची गर्दी आणि निर्णयाची खरी परीक्षा या महिन्यात असणार आहे. तुमचं मन शांत बसणार नाही. कधी काळी नवीन करण्याची इच्छा, कधी अचानक बदल घडवायची भावना, कधी काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा. पण त्याचवेळी गोंधळ, अस्वस्थता, ओव्हर थिंकिंग आणि थोडासा भीतीचा हाव हे सुद्धा दिसेल. तुमच्या मनात जणू दोन प्रवाह चालू असतील. एक सांगेल हीच वेळ आहे, कर. दुसरं सांगेल थोडं थांब, काहीतरी चुकतंय. आणि याच क्षणी तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही भावनांवर चाललात तर निर्णय चुकतील, संधी हातातून निसटते. पण जर तुम्ही थोडं थांबलात आणि परिस्थिती समजून घेतली, शांतपणे विचार केला आणि योग्य निर्णय घेतला, तर हा महिना तुमचं आयुष्य एक वेगळ्याच दिशेने नेऊ शकतो. आरोग्य, शरीर संकेत देत आहे ते ऐकणं गरजेचं आहे. मीन राशीचा स्वभाव मुळात शांत आहे. जास्त धावपळ आवडत नाही. गोष्टी स्वतःच्या गतीने करायला आवडतात. पण एप्रिल महिन्यामध्ये हे चित्र थोडंसं बदलणार आहे. काम वाढेल, धावपळ वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यामुळे थकवा, शरीरावर ताण, थोडासा मानसिक थकवा दिसू शकतो. जर तुम्ही हे दुर्लक्ष केलं तर 7.5चा परिणाम जास्त जाणवेल. म्हणून म्हणून लक्षात ठेवा, काम करणं गरजेचं आहे पण स्वतःला हरवून मात्र नाही. आर्थिक स्थिती पहिल्या टप्प्यातला, नंतर नियंत्रण. एप्रिलचा पहिला अर्धा महिना आहे म्हणजे पूर्वार्ध जो आहे तो तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. पैसे येतील, जुनी येणी मिळतील, नवीन आर्थिक संधी सुद्धा मिळतील. तुम्हाला वाटेल हो, आत्ता सगळं सुधारतंय. पण महिन्याच्या उत्तरार्धात मात्र खर्च वाढू शकतो. काही अनावश्यक खर्च होतील. कधी मूडमध्ये, कधी इम्पल्समध्ये, तर कधी चला घेऊया म्हणून आपण स्वतःलाच फसवतो. म्हणून पैसे कमवा, पण त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर चांगले लाभ मिळू शकतात, पण अति आत्मविश्वास टाळा. गृहसख्याबद्दल शांतता, जिव्हाळा आणि सुखद क्षण हे असतील. घरातलं वातावरण खूप चांगलं राहील. कुटुंबासोबत वेळ, एकत्र फिरणं, आनंदाचे क्षण हे सगळं तुम्हाला मिळेल. तुमच्या मनाला एक इमोशनल आधार मिळेल. रिलेशनशिप, प्रेम याबद्दल नातं टिके, पण
भावनांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. लव्ह लाईफ स्टेबल राही, मोठे त्रास नाही, नातं टिके, पण जास्त भावनिक होऊ नका. छोट्या गोष्टी मोठ्या करू नका. वैवाहिक जीवन इथे संयम खूप महत्वाचा आहे. हा भाग थोडा सेन्सिटिव्ह आहे. वाद होऊ शकतात, मतभेद वाढू शकतात आणि त्याचं कारण आहे तुम्ही अचानक रिॲक्ट करणं, पटकन बोलून जाणं, मूड बदलणं. मीन राशीचा स्वभाव मुळात शांत आणि समजूतदार असतो, पण या महिन्यात तो स्वभाव थोडासा बदललेला दिसेल. म्हणून थोडं थांबा, थोडं ऐका आणि मग बोला. कारण कधी-कधी एक चुकीचा शब्द नात्यात अंतर निर्माण करतो. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता हा संपूर्ण काळ अभ्यासासाठी चांगला राहील. कॉन्सन्ट्रेशनला वाढेल, परिणाम चांगले येते. करिअरच्या बाबतीमध्ये नशीब आहे पण कृतीसुद्धा हवी. करिअरमध्ये मोठे त्रास नाही. संधी आहे. वातावरण सपोर्टिव्ह आहे. पण फक्त नशिबावर विसंबून राहू नका. कृतिशील व्हा. या महिन्याचा जो संवेदनशील काळ आहे तो असणार आहे 18 एप्रिल ते जवळजवळ 22-23 एप्रिलपर्यंत. या दरम्यान मानसिक तणाव, निर्णय चुकणे, नात्यामध्ये दुरावा या गोष्टींचा अनुभव येऊ शकेल. आकार महत्त्वाचा राहील. या महिन्यामध्ये पौर्णिमा 2 तारखेला आणि अमावास्या 17 तारखेला आहे. या दरम्यान निर्णय टाटा, वादविवाद टाटा, महत्त्वाचे व्यवहार करू नका. या महिन्याचा शेवटचा संदेश मीन राशीच्या व्यक्तींना हाच राहील की एप्रिल 2026 हा महिना जागरूकतेचा, निर्णयांचा आणि कृतीचा आहे. जर योग्य वेळ तुम्ही ओळखली, भावनांवर नियंत्रण ठेवलं आणि कृती केली, तर हा महिना तुमचं आयुष्य बदलू शकतो. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.